एक स्टोरी नीट आहे का मित्रांनो? कितीही कोणासाठी चांगलं करा, शेवटी करायचं तेच तो करतो. गोष्टीचं तात्पर्य असंच एकच सांगेल, की आयुष्यात आहे ना, लोक पैशाची कदर करतात, माणसाची नाही. मी जिथं जिथं गेलो आणि तिथं तिथं अनुभवाने सांगतोय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय, लोक विचारतात मुलगा काय करतो, कुठं कामाला आहे, घर आहे की नाही आहे, किती पैसे कमवतो. पण स्वतःच्या घरात मात्र काही गोष्टी, जसं आईवडील आपली काटकसर करतात आपल्याला शिक्षणासाठी, आपल्या फ्युचरसाठी, तसं सगळ्यांना असं वाटत असतं की पटकन प्रत्येकाचं घर व्हावं, पटकन प्रत्येक सेटल व्हावं. पण त्या सेटल होण्यामागे किती कष्ट असतात, किती अफार मेहनत असते ते कोणी जाणून घेत नाही. पैसा महत्त्वाचा आहेच मित्रांनो, पण त्याचबरोबर रिस्पेक्ट ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर माणुसकी खूप महत्त्वाची आहे. ह्या दुनियेमध्ये प्रत्येकाला पैसा हा महत्त्वाचा असतो. पण मित्रांनो, माणसं कमवा, आपोआप तुमच्याकडे पैसा येईल. खूप मोठे व्हा, आपोआप तुमच्याकडे पैसा येईल. माणसं जपा, माणुसकीला जपा आणि सत्कर्म करत राहा. आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील. तुम्ही सतत चालत राहा, सतत चालत राहा. ह्या चालता चालता तुम्ही प्रत्येक ठिकाणी रस्त्यात तुम्हाला अडथळे येतील. काही ना काही गोष्टी मार्गांमध्ये अडचण येईल. पण न थकता, न हारता तुम्ही जर चाललात, तर आयुष्यात एक दिवस तुम्ही खूप खूप मोठी एक व्यक्ती व्हाल. आणि त्या व्यक्तीला जर आयुष्यात खूप मोठी व्यक्ती बनायचं असेल, तर आईवडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊनच तो जिंकू शकतो. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, सगळ्यांची रिस्पेक्ट करा.